त्याचं झालंय असं की उत्पन्नावरचा कर टाळण्यासाठी आणि काळा पैसा पांढरा करण्यासाठी शेती उत्पन्नाचा आधार घेतला जात असल्याचा संशय आल्यानं आयकर विभागानं काही राज्यात तपासणी सुरू केली आहे। आता आधार कसा घेतलाय तर शेती उत्पन्नावर आयकर आणि जीएसटी लागत नसल्यानं काही जण शेतीच्या उत्पन्नाच्या नावाखाली करातून सुटका करून घेत आहेत। काही प्रकरणात तर शेतीचं उत्पन्न लाखोंमध्ये दाखवलं गेलंय। त्यामुळं आयकर विभागानं 50 लाखांपेक्षा अधिक शेती उत्पन्न दाखवणाऱ्यांची तपासणी सुरू केली आहे। विशेष म्हणजे या 50 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांकडे शेत जमीनच नाहीये असंही आयकर विभागाला तपासणीच्या दरम्यान आढळलंय। 2020-21 पासून आयकर विभागानं काही प्रकरणात तपासणी सुरू केली। यामध्ये काही व्यक्तींनी एका एकरच्या जमिनीवरती 5 लाख रुपये उत्पन्न दाखवलंय। त्यामुळं अशा व्यक्तींना आयकर विभागाने उत्पन्नाचे पुरावे सुद्धा द्यायला सांगितले आहेत। त्यावर शेतीचं उत्पन्न कसं मिळवलं तर जमिनीची विक्री करून कमावल्याचं या कथित शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलंय। पण यावरही आता आयकर विभागानं सॅटेलाइट इमेजेस वापरून शेतकरी किंवा जी व्यक्ती असेल त्यानं खरंच शेतीमाल विकलाय किंवा शेत जमीन विकली आहे हेही तपासलं जाणार आहे। त्यामुळं केंद्र सरकारनं या पद्धतीच्या कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांवर आयकर लावायला पाहिजे अशी चर्चा सुरू झाली आहे।